प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. पावसाळ्याचे दिवस, मुसळधार पाऊस पडत आहे. ग्रामीण भागात तरी असं चित्र आहे की सर्वत्र शेतं फुललेली आहेत, पेरण्या झालेल्या आहेत. त्यानंतर आवणीसाठी ते खाली उतरलेले आहेत. बरीच शेतं हिरवी गार दिसत आहेत. आपल्या डोक्यावरती इरली किंवा प्लॅस्टिकचं कापड घेऊन बरेचसे लोक शेतामध्ये कष्ट करत आहेत आणि मग त्यानंतर समाधानाने आपल्या घरी परतत आहेत. अशा प्रकारचं चित्र पाहिल्यानंतर साहजिकच मनामध्ये एक विचार येतो की टिचभर पोटासाठी, बोटभर चिंधीसाठी, घोटभर पाण्यासाठी, पोटभर अन्नासाठी माणूस किती काबाड कष्ट करतो नाही का? आणि त्यात नवल तरी कसलं? कारण माणसाच्या जीवनामध्ये 4 मूलभूत गरजा आज अधोरेखित करण्यात आलेल्या आहेत: अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण. आणि त्या पार्श्वभूमीवरती आजचं पहिलं वाचन आणि आजचं शुभवर्तमान आपण चिंतनासाठी घेत आहोत. इस्रायली लोक फारोच्या गुलामगिरीतून निघाले. तिथे गुलामगिरी जरी असली तरी वेळचे वेळी जेवण मिळायचं. आता ते रानात येऊन पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी खायला काहीच नाही. संख्या तरी छोटी नाही. 6 लाखापेक्षा जास्त लोक मोशे आणि अहरोन यांच्या नेतृत्वाखाली पवित्र भूमीच्या दिशेने वाटचाल करत निघालेले आहेत. अजूनही सिनाई पर्वत आलेला नाही. एकीकडे त्यांनी लाल समुद्रातला अनुभव घेतलेला आहे, परंतु परमेश्वराचा अनुभव अजून त्यांना यायचा आहे. साहजिकच त्यांच्या मनातील शंका वर डोकावते आणि ते प्रश्न विचारतात की आम्हाला इथे रानात मरायला आणलेलं आहे का? आणि अशा वेळेला मोशे आणि अहरोन परमेश्वराकडे जातात आणि परमेश्वर त्यांना मोठं वचन देतो, भिवू नका, मी त्यांची काळजी घेईन, त्यांच्यासाठी मान्ना पुरवणार आहे. 6 दिवस मान्ना त्यांना मिळेल. 7व्या दिवशी त्यांना विसावा मिळावा, म्हणून 6व्या दिवशी दुप्पट एवढा मान्ना मी त्यांच्यावरती पाठवून देईन. आणि परमेश्वराने त्या रानामध्येच इस्रायली लोकांची भूक भागवली. देवदूतांची भाकर आपल्या हाडामांसाच्या मानवाने खाली. अशा प्रकारचा तो प्रसंग. संपूर्ण प्रसंग आपल्याला काय सुचवतो? एकीकडे आपलं प्रोव्हिजन असतं आणि दुसरीकडे प्रॉव्हिडन्स असतो. प्रोव्हिजन म्हटल्यानंतर आपण सगळी जी तरतूद करत असतो ती तरतूद, परंतु प्रॉव्हिडन्स म्हटल्यानंतर परमेश्वर जे पुरवतो ते. म्हणजे माणसाने केवळ तरतूद करत बसायचं नाही, तर परमेश्वराच्या दानशूरतेवर देखील विसंबून राहायचं. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, अशी भूमिका घ्यावी असा याचा अर्थ नाही. आपले हातपाय आपण हलवलेच पाहिजेत, परंतु आपले प्रयत्न, आपली इच्छा, आपली बुद्धी, आपली क्षमता ह्याच्यावर विसंबून न राहता परमेश्वराच्या दानशूरतेवर विसंबून राहणं गरजेचं आहे. म्हणून परमेश्वर आजच्या पहिल्या वाचनामध्ये लोकांना भरभरून अन्न पुरवत आहे. आणि मग शुभवर्तमानामध्ये आणखी दुसरा एक भाग आपल्या नजरेस आणून देण्यात आलेला आहे. माणसाने कितीही पेरणी केली तरी केवळ पेरणी असलेल्या त्या बीवरती पिकाचं प्रमाण आणि पिकाचं स्वरूप अवलंबून नसतं, तर माती कशी असेल त्याच्यावरती त्या पिकाचं प्रमाण अवलंबून असतं. 4 प्रकारची माती आपल्यासमोर मांडण्यात आलेली आहे. पाठीवर पडलेलं बी, खडकाळीवर पडलेलं बी आणि काटेरी झाडामध्ये पडलेलं बी आणि चांगल्या जमिनीत पडलेलं बी. 4 प्रकारची जमीन. ही जमीन आपल्या हृदयाचं प्रतीक आहे की आपल्या हृदयाची जमीन चांगली आहे, काटेरी आहे, खडकाळ आहे की वाटेवर असलेल्या भागासारखी आहे. जसं आपलं हृदय असेल तसा परमेश्वराच्या
शब्दाचा प्रभाव असणार आहे. आपल्याही जीवनात परमेश्वराच्या शब्दाला 100 पट पीक यावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. कारण मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असं आपल्याला परमेश्वर परमेश्वर स्वतः परमेश्वर सांगत आहे. त्यावर आपल्याला श्रद्धा ठेवता यावी. एकीकडे आपल्या शरीराचं पोषण करत असताना आत्म्याचं पोषण करण्यास आपण विसरू नये अशी कृपा परमेश्वराकडे मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.